हा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कधीही रोजगारसाठी न होती, हा पूर्वीपासून प्रशिक्षणासाठी होती। 2024 मध्ये सुरू केली गेली, त्यानंतर 1,16,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आणि त्याने 804 करोड रुपये वितरित केल्या आतापर्यंत केले गेले। त्याशिवाय हा जे एक विषय आहे की योजना बंद केली, हा नितांत खोटा विषय आहे। आता या वेळीचे पुरवणी मागण्यामध्ये पण 408 करोड रुपये त्यासाठी आपण ठेवलेले आहे। आणि त्याशिवाय असा प्रश्न माननीय अमित साटमजी, माननीय राहुल पाटीलजी, माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे या सर्वांनी जे विषय उचलला होता लक्षवेधी मार्फत, त्याने मांडला की हे जे प्रशिक्षण घेऊन गेले त्यांच्या नंतर काय, तो त्यासाठी आम्ही एक 6 सूत्री कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच्या मार्गदर्शनामध्ये तयार केला आहे। त्यामध्ये जे प्रत्येक तालुक्यामध्ये आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केला आहे, त्यामध्ये या विद्यार्थ्यांना निःशुल्क 10% प्रायोरिटी रिझर्वेशन मिळेल। मुख्यमंत्री स्वरोजगार योजना जे 1 जानेवारीपासून रोल आउट होणार आहे, त्यामध्ये 5 लाख विद्यार्थ्यांना 5 लाखपर्यंतचा लोन 6% व्याज दरावर मिळणार आहे। त्यामध्ये पण या प्रशिक्षणार्थ्यांना 10% प्रायोरिटी रिझर्वेशन मिळेल। त्याशिवाय आम्ही एक ॲप तयार करता आहे, मॅच मेकिंग ॲप। जे विद्यार्थ्याने ज्या विषयाची आवड असेल त्याने त्या विषयाची प्रशिक्षण देऊन ते योग्य इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या बायोडेटा पाठवायचं काम आम्ही करणार आहे। आमचे जे रोजगार मेळावे आम्ही करत आहे, प्रत्येक रोजगार मेळाव्यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी आपण स्पेशल सेल उघडणार आहे। आमचा असा प्रयास राहील की हे जे विद्यार्थी प्रशिक्षण घेतलं आहे त्यांचे जास्तीत जास्त प्रशिक्षणाचा उपयोग पुढे होईल। सर, ही योजना नवीन जी तुम्ही आता घोषित करताय, ही कधीपासून सुरू होईल, किती विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येईल? 1 जानेवारीपासून हा योजना रोलआउट होईल आणि हा माझ्या आपला मार्फत जे सर्व विद्यार्थी आंदोलन करत आहेत त्यांचे निवेदन आहे की तुम्ही गैरसमज करू नये। हा कधीही रोजगारसाठी ना होती, जे आम्ही कमिटमेंट केला होता ते पूर्ण केला, त्याने एक्सटेंड पण केला, पुढे पण योजना चालू राहणार आहे। आणि जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी 6 सूत्री कलमी तयार केला आहे, त्यांचा तुम्ही लाभ घ्यावा आणि आंदोलन मागे घ्यावा। विजय वडेट्टीवारांनी जो आरोप केलेला होता की कायमस्वरूपी रोजगार देण्याचं तुम्ही आश्वासन दिलेलं होतं, आता ते तुम्ही पूर्ण करत नाहीये। मी कधी कायमस्वरूपीचे आश्वासन दिला नाही, GR मध्ये असं आहे नाही। मी फक्त विजय वडेट्टीवार साहेबांना सांगू इच्छितो की त्यांची इथे 50 वर्ष त्यांची सरकार होती, त्याने मध्ये एक रोजगारसाठी एक रोजगार भत्ताची स्कीम सुरू केली होती। त्यामध्ये 300 रुपया प्रत्येक महिना द्यायच्या आणि 3 वर्षात द्यायच्या। 3 वर्षासाठी रोजगारांना ते 9,600 रुपया द्यायच्या। आमची सरकारने 1 महिन्यामध्ये 10,000 रुपया त्याने देत आहे आणि त्याने ते योजना 2007 बंद केली। आमची योजना आजपर्यंत सुरू आहे। आता ते रोजगारसाठी फार जागरूक आहे की आम्ही आहे, तुम्ही निर्णय करावा। सर, एकूणच त्यांनी जे विजय वडेट्टीवारांनी कागदपत्र देखील फाडलेले आहेत, या सगळ्या कृतीकडे कशा प्रकारे बघतात? नाही, त्याने कागदपत्र त्यांच्या मनामध्ये हा संभ्रम होता की हा योजना बंद केली। मी त्यांचे खुलासा केला, योजना बंद झाली नाही। पुरवणी मागामध्ये त्यासाठी 408 करोड रुपयाचा प्रोव्हिजन आहे। नंतर सर्वांच्या मनामध्ये संभ्रम होता की विद्यार्थी जे प्रशिक्षण घेतले त्यांच्या नंतर काय, तो त्यासाठी आम्ही 6 कलमी योजना तयार केली आहे। तो 6 कलमी योजनाचा लाभ सर्वांना मिळेल।